नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी स्थापन केलेली मातृ संस्था भारतीय बौद्ध महासभा सर्व खरं तर प्रत्येक विहारामध्ये हे छोटे छोटे कार्यक्रम आयोजित केले आणि अनुभवी माणसाला ते बोलवलं की निश्चित हे मार्गदर्शन आहे। आता आज शिक्षणाच्या बाबतीमध्ये काहींना सांगितलं, आता शिक्षण खालच्या बाजूला फार लांबपर्यंत, कारण आता हे अमेरिकेमध्ये जाऊन आले आणि आपल्या परिसरामधले पण बरेच मुलं बाहेर देशात शिकायला गेले असतील। कारण हे जे शिक्षण आहे हे शिक्षण आता सर्वांना माहिती आहे, बाबासाहेब आणि त्यांचा तो काळ होता आणि आजचा काळ, या आजच्या काळामध्ये हे शिक्षण ते उच्च शिक्षणावर परिवर्तित झाले आणि उच्च शिक्षणावर परिवर्तित झालेल्या शिक्षणामध्ये आपल्याला हा बेस मुख्य लहान लहान मुलं आहे त्यांच्यावर चांगले संस्कार घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता आईवडील संस्कार घालण्याचे दिवस गेलेले, कारण प्रत्येकाचे आईवडील त्या मुलांना शिक्षणासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत ते सर्व काही देण्यासाठी सक्षम झालेले। त्या मुलाला शाळेत पण नेऊन सोडतात, त्याला ट्युशन काय पाहिजे सगळं करतात, परंतु त्याचं मुख्य जे ध्येय आहे हे ध्येय सांगण्यासाठी सेवा सुविधा संधी कुठं आहे हे सांगण्यासाठी मात्र आईवडील तिथपर्यंत पोहोचत नाही आणि हे पोहोचवण्यासाठी ज्यांनी ह्या संधी प्राप्त झालेल्या आहेत त्यांच्याशी संवाद साधणे हा खूप मोठा भाग आहे। आणि आजच्या परिस्थितीमध्ये आता पोलीस कॉलनीमध्ये सुधाकर नगरमध्ये माझ्या चुलत बहीण राहते, तिचा मुलगा न्यूयॉर्कला शिकायला, आता त्याचा नंबर लागला होता, परंतु त्याला स्कॉलरशिप मंजूर झाली। 50 लाख रुपये त्याला खर्च करावाचे, बऱ्याच वेळेस वाट बघितलं, मग आमचे नातेवाईक सर्वांनी एकत्र आले, त्यामुळे ज्यांना मदत करता येईल जशा बँकेचं हे ते करून त्यांनी त्या मुलाला शाळेत पाठवलं। ही परिस्थिती का निर्माण झाली तर या देशामध्ये ज्या बाबासाहेबांनी सेवा सुविधा राखीव जागा हे देण्याचं जे कबूल केलं होतं आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जी येणारी सत्ता आणि प्रशासन आहे त्यावर ही जबाबदारी आहे, परंतु ही जबाबदारी ते लोक पार पाडित नाही। यासाठी मी सांगत आहे की जवळजवळ 150 मुलं दरवर्षी महाराष्ट्रामधून विदेशात शिकायला पाठवतात। आता त्यांनी 150चे 70 केले आणि लोकसंख्या पहिल्यापेक्षा डबल झाली, म्हणजे आपल्याकडे शिक्षण घेऊन परदेशात जाण्यासाठी मानसिकता तयार आहे, तेवढं टॅलेंट पण आहे, परंतु आता तिथपर्यंत पोहोचण्याच्या ज्या संधी आहेत त्या कट होत चाललेल्या। त्यासाठी आपल्याला सगळ्यांना जागृत व्हावं लागेल आणि जागृत कशाच पद्धतीनं व्हावं लागेल हे काय सांगण्याची गरज नाही, आपण सर्वजण त्यामध्ये माहीर आहे। परंतु मागच्या काळामध्ये ज्या इलेक्शन झाल्या, तुम्ही बघितलं असेल, विधानसभेच्या इलेक्शन झाल्या, त्याच्यापूर्वी लोकसभेच्या इलेक्शन झाल्या, गेल्या म्हणजे ज्यावेळेस EVM मशीन आली त्यावेळेसपासूनचा इतिहास जर आपण बघितला तर त्या मशीन हॅक करता येते। आता हे अमेरिकेमध्ये जाऊन आले किंवा ते जे तज्ज्ञ लोक आहेत नोकरी करतात तिथं हॅक मशीन हॅक करणे, मोबाईल हॅक करणे हे सर्रास चालू झालेलं आहे। हॅकपेक्षा सर ते मशीन जो माणूस ऑपरेट करतोय तिथं तो माणूसच तुमच्या टीममधला असला असं झालं ना। आणि आज आपण ज्यांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन अनुभव मिळालं ते आपण त्यांची आई आहे आलेले आहेत, त्यांचे अनुभव अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी विषय केले आणि आपल्याही जीवनामध्ये त्यांच्याकडे त्या अनुभवाचा लाभ होईल अशा पद्धतीचे अनुभव त्यांचे आहेत ते आपण निश्चित आदर्शवत आहे। तसेच बौद्ध उपासक उपासिका आली
आज आपण पाहिलं की मनुस्मृती दहन आणि स्त्रियांना मार्गदर्शन हे महानला 25 ते 27 या तारखाच्या दरम्यान 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927ला त्या चौदार तळ्याचं पाणी पिलं आणि सर्वांना पाजलं. सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या लोकांनी सांगितलं की अस्पृश्याचे घोडेसुद्धा तिथं पाणी पित होते, पण माणसाला पाणी पिण्याची मनाई होती. आणि जगामध्ये पाणी पिण्याची मनाई असणारा हा एकमेव देश हा भारत आहे. आणि हे भारत देश मनुस्मृती या ग्रंथावर चालत होता. आणि आजही आपण पाहतो तथाकथित लीडर या देशाचे मंत्री आमदार हिंदू राष्ट्र बनवण्याची भाषा करतात. अभय करंगे यांनी सांगितलं की हिंदू राष्ट्र म्हणजे काय? हिंदू राष्ट्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मनुस्मृतीवर आधारलेली संस्कृती निर्माण करणे आणि त्या पद्धतीनं राज्यकारभार चालवणे म्हणजेच हिंदू राष्ट्र आहे असं भगवंत आपले RSS प्रमुख यांनी बऱ्याच वेळा हे इंदोरमध्ये हे सांगितलेलं आहे. आजच्या कार्यक्रमात आम्ही सर्वप्रथम डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर चौदार तळ्याच्या आंदोलनाची आठवण काढली. त्या आंदोलनापासून आपण काय प्रेरणा घ्यायची, मनुस्मृती दहन बाबासाहेबांनी का केलं, मनुस्मृतीचा अर्थ काय, मनुस्मृतीचा आपल्या समाजावर आजही का परिणाम याच्याबद्दल चर्चा झाली. त्याच्यानंतर अमेरिकेचं राजकारण काय चालू आहे, तिथलं समाजव्यवस्था काय आहे, तिथलं संधी काय आहे, जागतिक आता आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना आपला काय संधी मिळणार आहे तिथून पुढे, त्याच्याविषयी प्रश्नोत्तर झाली. आणि अशोक टिंगोटे सर आमचे गुरु आहेत, त्यांनी आम्हाला इथं संधी दिली, बोलवले, बाबासाहेबांना वंदन करायची एक आज संधी मिळाली, त्याच्याबद्दल धन्यवाद. आज आम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ह्याविषयी बोललो. पण सर्वात आधी तुम्ही कोणत्या वयात आहात, जर विद्यार्थी आहात तर आधी शिका, स्वतःच्या पायावर उभं राहा, त्यानंतर मग संघटित होऊन मग संघर्ष आपण करू, जसं आम्ही आज संघर्ष करतो आहे. कारण आम्ही आज स्वतःच्या पायावर उभे आहोत. तर सर्वप्रथम शिकणे आणि स्वतःला एस्टॅब्लिश करणे. आपलं नाव अभय तरंगे. नमो बुद्धाय जय भीम. माझं नाव माधव रुंदाजी मोरे. मी सार्वजनिक बांधकाम खात्यातून दिनांक 31/12/2015 रोजी सेवानिवृत्त झालो अधीक्षक या पदावरून. आणि रिटायर झाल्यानंतर मला तिनगोटे सरांचा संबंध आला. त्यांच्यासोबत मी राहू लागलो, विहारामध्ये येऊ लागलो. मला पहिल्यापासून धर्माचं वेळ होतंच, परंतु त्यांच्यासोबत आल्यापासून मला जास्त गोडी लागली आणि मी पूर्ण समर्पित झालो. जनतेला काय सांगणार साहेब तुम्ही? जनतेला मी हेच सांगणार आहे की आपण जे सेवानिवृत्त झालो आहे, आपला सेवानिवृत्तीचा लाभ आपल्या समाजाला द्यायला पाहिजे. विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल तेवढा आपण मदत करायला पाहिजे. आपल्या सेवानिवृत्तीचा पैशाचा उपयोग समाजासाठी काही ना काही आहे, त्याच्यातला भाग आपण समाजासाठी द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. महाकरुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म, त्या अनुपम धम्मावर आरूढ असा भिकुशांग, या 3 रत्नांची ज्यांनी आपणास ओळख करून दिली ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चारिरत्नांना, जागतिक लेवलच्या चारिरत्नांना श्रद्धापूर्वक अभिवादन करतो. या ठिकाणी तक्षशिला बौद्धिस्ट ट्रस्टच्या वतीने महाड सत्याग्रह, जो की 20 मार्च 27 साली झाला, त्याची पुनरावृत्ती म्हणजे वहिवाट पडण्यासाठी बाबासाहेबांनी दुसऱ्यांदा 25 डिसेंबर जे की नाताळाचे येशू ख्रिस्ताला श्रद्धांजली म्हणून हा कार्यक्रम घेतला.
पहिला कार्यक्रम रायगडचा स्वाभिमानाचं प्रतीक शिवाजी महाराजांच्या प्रित्यार्थ घेतलं महाडमध्ये. आणि ज्यावेळेस इथे कोर्टाची कोर्टाची बंदी आली, कोर्ट हुकूम मनाई हुकूम आला की हे 14 तळे नसून 14 तळे आहे. तर म्हणून तुम्हाला या खाजगी तळ्यामध्ये ही वहिवाट मिळणार नाही पाणी पिण्याची, कारण म्युन्सिपाल्टीने ते तळ्याची नोंद केलेली होती. हे सार्वजनिक तळे आहे. तरी देखील या लोकांनी या पद्धतीचं एक कुंभाड रचून या पद्धतीचं त्यांना शह देण्याचा प्रयत्न केला कोर्टाच्या माध्यमातून. बाबासाहेबांनी असंख्य अनुयायांसहित 4000 लोक होते. त्या ठिकाणी महिलेचा सहभाग जास्त होता. तिथे सगळ्यांना अपील केलं की बाबा आपण लढणार आहोत एकाच पातळीवर. इंग्रजाशी लढावं लागेल म्हणजे शासन प्रशासन आणि आपले सनातनीय जे शत्रू आहेत मनुवादी, मग 2 पातळीवर लढणं आपल्याला अर्थातच मुश्किल जाईल. एकाच पातळीवर आपण लढायला पाहिजे. आणि त्या निमित्ताने इतका तरुण तडफदार असे भाऊराव गायकवाड होते. ते म्हणे आम्ही काही करायला तयार आहोत, आम्ही कायदा सविनय मोडू, जेलमध्ये जाऊ वाटेल ते करू. तिथं जेलमध्ये जाण्यासाठी 4000 लोकांच्या सह्या तत्पर होत्या. आणि बाबासाहेबांना सगळ्यांचा विचारावर विनम्र करून बाबासाहेबांनी या कन्क्लुजनवर आले की आपण दुसरी सभा घेऊ, महिला परिषद घेऊ. आणि या ठिकाणी जे या गुलामीचं प्रतीक आहे, जे गुलामी ज्याच्यात दडलेली आहे, हिंकस जे ग्रंथ आहेत, मनुस्मृती किंवा वेद असतात, जे की विषमता सांगतात, पिळवणूक सांगतात, अवैज्ञानिक दृष्टिकोन सांगतात. ब्राह्मण समुखमाशित बाहू राजना कुर्ता उर तदस्य यदवैशा पद्म्या शूद्र अजायतो. पद्म म्हणजे पायामधून शूद्र आले त्याला पायाखाली दाबा दडपशाही करा. उरामधून क्षत्रिय निर्माण झाले, नाभीमधून वैश्य, आणि ब्रह्मदेवाच्या मुखातून हा ब्राह्मण निर्माण झाला आहे. तर ब्रह्मदेव कोण होता, त्यांनी कशी निर्मिती केली मुखातून, हा मोठा चिंतनाचा प्रश्न भगवान बुद्धापासून ते बाबासाहेबापर्यंत आलेला आहे. भगवंत म्हणतात की बाबा हा विषमतावादी हे ग्रंथ जे आहेत, कलाम सुत्तात म्हणतात की हे विषमता का निर्माण होते, पिळवणूक का निर्माण होते, समाजामध्ये भेदभाव का निर्माण होतो, कारण कोणीतरी त्याला वरचढ होण्याचा प्रयत्न करतो. आणि हे जे आहे जातीवाद, तो हा कोणत्याही माणसाच्या पदचिन्हावरून ओळखायला येत नाही. हा माणूस अस्पृश्य आहे, शूद्र आहे, अतिशूद्र आहे, ब्राह्मण आहे, वैश्य आहे, क्षत्रिय आहे किंवा स्त्री आहे, पदचिन्ह ते गेले पायानी पावलं उमटतात, तर ते मानव अखिल मानव एकच दिसतो त्या पदचिन्हावर. पण जनावर गेलं, एखादं गाय गेलं, म्हैस गेलं, घोडा गेला, हत्ती गेला, त्याच्या पदचिन्हावरून त्या धुळीच्या ठशावरून कळतं की हा हत्ती गेला, हा उंट गेला, ही गाय गेली. त्यांच्यामध्ये जाती आहेत, ह्या नैसर्गिक झाल्या, परंतु मानव जात ही जातविहीन आहे, जात नाही आहे तिथं. अशा पद्धतीने किंवा नंतर फुलेही म्हणतात की बाबा हा ब्रह्मदेव तोंडातून जर जनन होत असेल तर सगळे व्यवहार हे तोंडातूनच व्हायचे का, मोठा गंभीर प्रश्न केलेला. त्यानंतर बाबासाहेबांनी हे ग्रंथ प्रामाण्य वादाला झुंगारून देऊन झटकून आणि या सगळ्या मानसिकतेतून स्वतंत्र बुद्धी देण्याचं काम, चिकित्सक बुद्धी देण्याचं काम, तार्किक बुद्धी देण्याचं काम ह्या भारताला सगळ्या जाती धर्मातील लोकांना केलेले मनुस्मृती जाणून. असे दोन्ही कार्यक्रम इथं संयुक्तिकरित्या अत्यंत उल्हासात पार पडले. आणि आपण सर्व पत्रकार आलात. अभयजी तरंगे यांनी मोठं काम करतात, ते अमेरिकेमध्ये 2 अनाथ विद्यार्थ्याचे वसतिगृह त्यांच्यासाठी NGO चालवतात आणि ते प्रचंड विद्वत्तापूर्व अशी चिकित्सा केली. सगळ्या सामाजिक प्रश्नावर, ज्वलंत प्रश्नावर त्यांनी चिकित्सकपणे त्याची मांडणी केलेली आहे. आणि बाबासाहेबांना ज्यांनी पचवलं तर ते कोणतंही तत्त्वज्ञान अगदी क्षणात फोल ठरू शकतात. आणि या अनुषंगाने आपण देखील आलात, आपणांचं सर्वांचा आभार मानतो, सर्वांना जय भीम करतो. जय भीम, नमो बुद्धाय, धन्यवाद. माझं नाव भगवान राऊत आहे. सर्वांना जय भीम. आज आमच्या तक्षशिला बुद्धविहारामध्ये मनुस्मृती दहन आणि स्त्रीमुक्ती
या संदर्भात कार्यक्रम आयोजित केला होता. त्या निमित्तानं मनुस्मृतीने या देशामध्ये मानव समाजामध्ये माणसाला माणसापासून दूर केलं, माणसाला पशुसारखं वर्तन दिलेलं आहे आणि त्याला हिंदू धर्माचं अधिष्ठान प्राप्त झालेलं आहे. अशी मनुस्मृती दहन करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927ला केलेलं आहे. त्या निमित्तानं तिथे महिलांची संख्या अतिशय जास्त होती आणि या निमित्तानं महिलांना मार्गदर्शन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की महिलांनी आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे सुधारण्याची आणि आपल्या घरामध्ये जर एखादा पुरुष, ते पती असेल, भाऊ असेल, वडील असेल किंवा मुलगा असेल आणि जर तो नशापान करून आला असेल, जर तो दारू प्राशन करून आला असेल तर त्याला घरात घेऊ नका. महिलांनी उच्च शिक्षण घेतलं पाहिजे आणि अर्थार्जन केलं पाहिजे. अशा पद्धतीनं समाजामध्ये तुम्हाला बरोबरीचं स्थान जर निर्माण करायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. अशा पद्धतीचं मार्गदर्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिला परिषदेमध्ये केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं या विहारामध्ये तसेच अभय तरंगे साहेब आले होते. त्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. अमेरिकेमध्ये समाजरचना कशा पद्धतीची आहे, अमेरिकेमध्ये आपण अमेरिकेला जगामधला सर्वात डेव्हलप असा देश समजतो आणि त्या देशामध्ये सामाजिक रचना कशी आहे, तिथं उच्च नीच ते भेदभाव आहेत का, तर त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं आणि या संबंधीचा कायदा अमेरिकन सरकारला तिथं आता करावा लागला की भारतामधून गेलेला कोणताही उच्चवर्णीय माणूस हा अमेरिकेमध्ये उच्च नीचतेचा भाव निर्माण करणार नाही किंवा त्याचा प्रसार करणार नाही. अशा पद्धतीचा कायदा अमेरिकेने केलेला आहे. हे अतिशय चांगली गोष्ट आहे. अशा पद्धतीचे खूप छान विचार त्यांनी आपले अनुभव मांडलेले आहेत. तसेच त्यांची मातोश्रीसुद्धा त्यांचंसुद्धा अनुभव कथन झालेला आहे आणि या एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये आपल्या मुलाला उच्च नोकरी अमेरिकेमध्ये मिळवून देण्यामध्ये त्या मातेचासुद्धा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. कोणत्याही मातेचा सिंहाचा वाटा आपल्या पाल्याला घडवण्यात असतो, तिचा पण आहे. त्याबद्दल त्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. अशा पद्धतीनं इथं कार्यक्रम संपन्न झालेला आहे. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांना जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन 1927 साली जे केलं होतं त्या संदर्भातला एक प्रबोधनात्मक कार्यक्रम आज तक्षशिला बौद्ध विहारमध्ये संपन्न झाला. ह्या कार्यक्रमाला अमेरिकेहून अभयजी तरंगे साहेब आले होते आणि बौद्ध धम्माचा आणि आंबेडकरी विचाराचा प्रभाव अमेरिकेवर कशा प्रकारे येतो त्यांनी त्यांच्या मनोगतमध्ये विश्लेषण केलेलं आहे. येथील नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. बुद्ध धम्माचा एक उपासक म्हणून आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मलासुद्धा या ठिकाणी आमंत्रण होतं. मी सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहिलो. सध्याच्या परिस्थितीमध्ये आंबेडकर चळवळीची आणि बौद्ध धम्माची जी वाटचाल आहे त्या संदर्भातही या ठिकाणी चर्चा झाली. विशेष करून मी जे मोहीम राबवतो की दलित शब्द हा अपमानित करणारा असंवैधानिक शब्द आहे, या शब्दाच्या माध्यमातून आपली स्वतःची ओळख नाहीशी करून बौद्ध या पद्धतीने आपली सन्मानजनक ओळख भारतामध्ये निर्माण व्हावी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती. 1956मध्ये धम्म स्वीकार केल्यानंतर बाबासाहेबांनी जी घोषणा केली होती की हे पूर्ण भारत मी बौद्धमय करेन. सम्राट अशोकच्या ज्याच्या सीमा होत्या त्या सीमेपर्यंत या धम्माला मी घेऊन जाणार आहे आणि ह्याच प्रेरणेने बाबासाहेबांच्या घोषवाक्याने प्रेरित होऊन एक पुस्तक दलित नाही बौद्ध कहो डिलीट द दलित मी या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि त्याचासुद्धा असलेले त्याच्यामधले कंटेंट्स या ठिकाणी मी लोकांना सांगितलं, आग्रह केलं. येणाऱ्या जनगणनेमध्ये प्रत्येकानं बौद्धांची जनगणना देशामध्ये आपली जनगणना बौद्धने व्हावी ही एक महत्त्वपूर्ण भूमिका या प्रसंगी आपल्याला या ठिकाणी
निभवायची आहे, वटवायची आहे. मी सर्व समाज बांधवाला आग्रह करतो की येणाऱ्या काही नजीकच्या काळामध्ये देशाची जनगणना होणार आहे आणि जागतिक पातळीवर बौद्धांची जास्तीत जास्त संख्या या जनगणनेमध्ये नमूद व्हावी या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावं. धन्यवाद. जय भीम, जय भीम. आपलं नाव सर? अनिल कुमार बाबुराव सोनकांबळे. मी वामन खरात, सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक. या बुद्धविहाराशी संबंधित असून इनगोटे साहेबांच्या मदतीनं जवळजवळ 7-8 वर्षापासून कार्यरत आहे आणि नेहमीप्रमाणे असे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. आज 27 डिसेंबर या ठिकाणी चौदार तळ्याचा सत्याग्रहाच्या निमित्तानं कार्यक्रम आयोजित केला होता. अनेक मान्यवरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. हा सगळ्यांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय.